हाय गाइस. मी पण शिकून घेतो ना. आणि मी आली आहे क्रूज वेकेशनवरती आणि क्रूज वेकेशनचं मी एक पूर्ण क्रूज टूर देते आज तुम्हाला एकदम लाईव्ह. आणि ही माझी बेस्ट आणि फेवरेट प्लेस आहे. आणि फेवरेट प्लेस काय त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. सो हा होता माझा फेवरेट प्लेस जस्ट बिकॉज या व्ह्यूमुळे. आता मी तुम्हाला क्रूज टूरसाठी मी पूर्ण लोकेशन सांगते. मी क्रूजमध्ये काय काय आहे ते सगळं कॅप्चर करून दाखवते. जास्त काही जागा फोन्स अलाउड नाही आहेत, सो ते कॅप्चर नाही करणार. म्हणजे तिथे जिथे फोन्स अलाउड आहे मी तुम्हाला ते सगळं दाखवणार. लेट्स गो. पूर्ण व्ह्यू दाखवायचा. पुढे येऊन व्ह्यू दाखवा. सो हा आहे कनेक्शन रूम. इथे हळू बोलते कारण की आता इथे कोणच नाही आहे सध्या. सो सकाळ खूप अर्ली मॉर्निंग मी आता शूट करते म्हणून इथे कोण नाही आहे. पण ह्याचं नाव आहे कनेक्शन रूम. सो कनेक्शन ह्यासाठी कारण की जे काही क्रूजमध्ये ॲक्टिव्हिटीज होतात, गेम्स होतात, ते सगळे इथे केले जातात. मीन्स जे अननोन पर्सन आहे, नोन पर्सन्स आहेत, त्यांनी चांगलं कनेक्ट करावं, इंटरॅक्ट करावं, त्यासाठी याचं नाव आहे कनेक्शन. सो कोणतीही गेम्स, ॲक्टिव्हिटीज काहीही असेल तुम्हाला इथेच असेंबल व्हायचं आहे. अलाउड नाही इथेच करते. सो इथे आहे महाराजा द रॉयल कसिनो. सो इथे ॲक्च्युली फोन्स अलाउड नाही आहे म्हणून मी इथून शूट करते. तुम्ही जेव्हाही याल तेव्हा आतमध्ये बघा. मीन्स व्ह्यू चांगला आहे, फोटोज काढायला वगैरे पण चांगला आहे, पण आतमध्ये फोन्स अलाउड नाही आहेत. आणि 18+ लहान मुलांना घेऊन जाऊ नका. ठीक आहे. आता लहान मुलांना जर तुम्ही कसिनोमध्ये जात असाल तर लहान मुलांना काय करणार, तर लहान मुलांना तिथे साईडला घेऊन या विथ ओशन फन गेम्स जे आता बंद आहे. बट मी तुम्हाला दाखवेन हे काइंड ऑफ जसं मॉल्समध्ये फन गेम्स असतात तसंच आहे. टॉयसाठी मीन्स कार आहे, कार रेसिंग आहे, डायनोसॉर्स वगैरे काही ना काही गेम्स आहेत. सो हे सगळे इथे आहे. ओके. सो आता आपण मे बी 6th. ओके, आपण 6th फ्लोअरवर आहे. आता आपण जाऊया 5th फ्लोअरवर. मिररमध्ये दाखवा आपला तुम्हाला.
जास्त ॲक्टिव्हिटी रूम्स 6th आणि 5th फ्लोअरवर आहे. सो इथे आहे स्टारलाईट, जिथे आपण लंच आणि डिनरसाठी येतो. गुड इव्हनिंग. आपण जैनला आलो. तिकडून खाली जायला एंट्री आहे. हां तिकडून आहे का? मला फोन नको आपण हाफच घेतोय मी. पण हे तर तू काल काढलंस ना ग. हाय गाईज. मी पण शिकून घेतो ना. ते कांदा आहे, ते गाजर आहे. हे पण दाखवा. मस्त आहे. व्हेजिटेबल बिर्याणी लिहिलं आहे, पण हा पुलाव आहे. गैरसमज करून घेऊ नका. पास्ता अल्फ्रेडो. कालचा परफॉर्मन्स चांगला आहे. स्पेक एलिफंट, एग प्लांट, सोया, मौसोका. बेंगन काय आहे? मकाई रोल. म्हणजे कोण? मक्याची रोल. ब्रोकोली. क्रीम ब्रोकोली दाखवलं नाही लिहिलेलं. ते पापड आहेत. आणि इकडे व्हेजमध्ये अजून मेनू आहे सुब्स मिलोनी. हे भाजी आहे कसली तरी. हे मूग डाळ खिचडी. डाळ आहे. मटर पनीर मसाला. इथे इट्स डाल आमटी. Streamed rice, assorted Indian breads, another fish masala fish finger, mutton निलगिरी. निलगिरी खायचं मटन काय? Steamed rice. Again, it's मुर्ग लबाब. हो कालचंच आहे. Again mutton mulgiri. Come with dessert. We will try mutton mulgiri today. It's halwa. हे काय? Tres leches. ते हलवा आहे. परत एकदा ट्रेस लेचेस. ब्लूबेरी मूस केक. हे आम्ही परवा पण खाल्लं होतं. सेमच आहे. फ्रूट्स आहेत इथे काही. बेक्ड बुंदीचं वेगळंच काहीतरी बनवलं यांनी. जेलो म्हणजे जेली. मेक्सिकन चॉकलेट टार्ट कंटेन्स अल्कोहोल. अरे बापरे, हे खाऊ नये. इथे आहे केक. पण मित्र हो, तो खाण्यासाठी नाही आहे. तो फक्त शोसाठी लावला आहे. खाऊन निघून जाऊया. आता काय खाण्यासारखं एवढं आहे. पण भूक नाही मला. इथे आहे ओशन इमेज अँड फोटोग्राफी. म्हणजे तुम्ही जे काही फोटोग्राफ्स काढणार आहात पुढे किंवा जे काढलेले आहेत ते तुम्हाला इथे भेटणार. इकडचा व्ह्यू बघा. काही मला इथे पण थोड्या टायमानंतर चालू होतं. तो इथे आणि तुम्हाला खेळायला
आता आपण ओशन इमेजिंग मधून निघून चेअरमॅन्स क्लबमध्ये आलो. चेअरमॅन्स क्लबमध्ये तसं बाकी काय नाही आहे, थोडा पॉश प्लेस आहे. रात्रीचं म्युझिक होत असतं इथे, लाईट म्युझिक तुम्ही शांत बसून ऐकू शकता. आणि व्ह्यू तुम्हाला प्रत्येक रूममधून आहे. ठीक आहे, इथे होतं लाईव्ह म्युझिक. इथे आहे बॉक्स ऑफिस, जिथे तुम्हाला काहीही बुकिंग करायची असेल तुम्ही इथून बुकिंग करू शकता. खूप सुंदर आहे. एंटरटेनमेंट पार्ट असतात, लाईक डान्स असतो, मॅजिशियन शो असतो आणि बल्ले बल्ले करून एक मूवी काइंड ऑफ आहे. सो ते असतं, ते सगळं इथे शूट केलं जातं. तर ते आता सध्या बंद आहे म्हणून मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण मी नॉर्मल एक शूट केलेला आहे आधी, जेव्हा आम्ही शो बघायला गेलो होतो. तर तो मी ह्यात टाकेन, तुम्ही ते बघू शकता. ठीक आहे, हे नाही दाखवलं ना आपण. शॉप्स मग 6th वरती आपण हे नाही दाखवलं. सो इथे आहे रॉयल शॉप. मग जे काही बेसिक नेम्स आहेत ते सगळं तुम्हाला इथे अवेलेबल भेटेल. त्याच्याकडे चप्पल विसरले आहेत, बेल्ट विसरले आहेत, काही विसरला असं तर इथे तुम्हाला भेटेल. इथे आहे ओशन शॉप, जिथे थोडीफार शॉपिंग तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि इथे तुम्हाला हवी तशी ज्वेलरी तुम्ही घेऊ शकता. हे सगळे शोपीस आहेत. मोस्टली जसं मी तुम्हाला सांगितलं 5 आणि 6 वरती सर्वात जास्त ॲक्टिव्हिटीज आहेत. तो हा थिएटर 5 आणि 6ला जॉईंड आहे आणि तुम्हाला इथून पण दिसेल. चलो, सो आता आपण जाऊया 10th डेकवर. जे सर्वात सुंदर स्पॉट आहे सगळीकडे. पहिली 10th फ्लोर इज टोटली ओपन डेक आहे. सो बेसिकली डेक म्हणजे फ्लोर, कॅबिन्स म्हणजे रूम. ठीक आहे, तर आता आपण चाललो आहे 10th डेकवर. हां ठीक आहे, थँक्यू. चालू आहे. दिस इज डेक 10. आम्ही बाहेरून व्ह्यू बघतो आणि इथे आहे स्विमिंग पूल, जॅकुझी आणि पॉईंट पण आहे. सगळं Yeah, that's so blessed.
This is Lakshadweep. So I think we are finally reached to our destination, which is Lakshadweep. So आम्ही लक्षद्वीपमध्ये काय काय ऍक्टिव्हिटीज करणार आहे त्याचाही मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. सो आधी आपण क्रूज प्रॉपर्ली घेऊन प्लस मिडनाईट स्नॅक्स हे सगळं इथे अवेलेबल आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर डे बेसिसवर या. त्यांनी इथून व्ह्यू चांगला दिसतो. एवढा स्टारलाईटमधून नक्की दिसतो तो तुम्हाला व्ह्यू इथे चांगला दिसेल. ठीक आहे. इकडे दाखवा मेनू दाखवते ब्रेकफास्टचा. खाली सोबत तुम्हाला केलॉग्स चॉकलेट्स आहेत. sausages, masala omelette, and banana pancakes. सर्वात बेस्ट पार्ट आहे डेझर्ट. पायनॅपल गार्निश, चेरी गार्निश, स्लाइस केक, मफिन्स, बटर, जॅम्स आणि टोस्ट केलेले बटर सुद्धा. ब्रेकफास्ट करून बाकीचे टूर तुम्हाला दाखवते. आता आपण चाललोय 11th डेकला. 11th डेक पासूनचा व्ह्यू बघायला. आदित्य आपल्याला व्ह्यू दाखवतात. And we are very close to our Lakshadweep.